रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. विश्वनाथ एकनाथ गायकवाड, राहणार मुंबई. तुमचं गाव सांगा. परांडा, धाराशिव. तुमचं वय काय? 58. किती वारी आहे तुमची? माझी आता ही 15वी वारी आहे. काय वारीतला अनुभव? वारीचा अनुभव म्हणजे या वारीमध्ये माझे आता जे अन्नदानाचे 40 वर्ष चाललेले आहेत, ते माझे युवा आहेत. शिवाजी आप्पा कोळी हे गेली 40 वर्षे अन्नदान करत आहेत आणि लोकांना असंच सहकार्य करत राहतात. हे वारकऱ्यांची सेवा करून तुम्हाला कसं वाटतंय? वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा केल्यासारखं आहे. म्हणून आम्ही इथं येऊन दरवर्षी सालाबादाप्रमाणे शिवाजी आप्पा कोळी यांच्या सहकार्याने वारकऱ्यांची सेवा करतो. नंतर त्यांच्याकडे ते काय खिचडीची वाटप असते, जेवणाची वाटप असते. ही सेवा किती वर्षापासून करताय तुम्ही? आता आमचे जे युवा आहे ते गेली 40 वर्ष ही सेवा करतायत आणि मी गेली 15 वर्ष झाले ही सेवा करतोय. पांडुरंगाचं दर्शन झालं का तुमचं? पांडुरंगाचं दर्शन काय झालं नाही, कारण मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन करण्यापेक्षा वारकऱ्यांची सेवा केलं त्यातच पांडुरंग भेटला मला. ही सेवा कोणत्या संस्थेमार्फत दिली जाते? ही सेवा शिवाजी आप्पा कोळी मित्र परिवार ट्रस्ट तर्फे केली जाते दरवर्षी. आजकालच्या युवा पिढीला तुमचा काय संदेश राहील वारीसाठी? युवा पिढीला वारीसाठी हा संदेश आहे की ही परंपरा युवा पिढीने कायमस्वरूपी आमच्या पाठीमागे बी चालू ठेवावी आणि आपली संस्कृती जपावी. हीच आमच्या युवा पिढीला एक सांगणं आहे आमचं. रामकृष्ण रामकृष्ण हरी. सालाबाद प्रमाणे याही वर्षी लोकमत गणेश उत्सव मंडळ शिवाजीराजे कोळी मित्र मंडळाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त खिचडी आणि फराळाचे वर्धन चालू आहे. तरी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे. बरा पुढे चला माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. आरव आनंद कोळी. गाव? पंढरपूर. शाळेत जाता का? हा. कितवीला आहे? 6वीला. शाळेचं नाव? सिंहगड पब्लिक स्कूल. वारकऱ्यांची सेवा करून तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. रामकृष्ण. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. साई अजय पाठक. गाव? पंढरपूर. शाळेत कितवीला आहे? 8वी. शाळेचं नाव काय? कवटेकर प्रशाला चौक पंढरपूर. वारीत येऊन कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण मावली. तुमचं नाव काय? हर्ष. आडनाव? मुलानी आहे. गाव? पंढरपूर. शाळेत कितवीला आहे? 5वीला आहे. शाळेत जायला आवडतं का? आवडते की. शाळेचं नाव काय? कवटेकर प्रशाला चौक पंढरपूर. वारीत येऊन कसं वाटतंय? चांगला वाटतंय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव सांगा. समर्थ शेखर अडसुळे. आणि गाव तुमचं? पंढरपूर. शाळेत कितवीला आहे? 6वी. शाळेचं नाव? कवटेकर प्रशाला चौक पंढरपूर. वारीत येऊन कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय. किती आले? पहिल्यांदा आले का? 6व्या 7व्यांदा आलं. अरे वा, कसं वाटतं तुम्हाला वारीत येऊन? चांगलं वाटतं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा. श्री दीपक पाठक. गाव? पंढरपूर. शाळेत कितवीला आहे? 9वी. शाळेचं नाव? कवटेकर. वारीत येऊन कसं वाटतं तुम्हाला? लय भारी वाटतं वारीत. कितवी वारी आहे तुमची? 13वी. हा. दरवर्षी येता का? हा. तुमचं वय काय? 14. वारीत सेवा करून कसं वाटतं? चांगलं वाटतं. रामकृष्ण. रामकृष्ण. मित्रांनो, खरं सांगायचं तर आजचा हा क्षण मी कधीच विसरणार नाही. हजारो वारकरी अनेक दिवसांचा प्रवास करून पंढरपूरमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा दिसतो, पण विठुरायाच्या दर्शनाची ओढ त्याहूनही मोठी आहे. अशा वेळी सेवाभावी मंडळी प्रेमाने उपवासाची साबुदाणा खिचडी वाटत आहेत. कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही अपेक्षा नाही. फक्त वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठुरायाची सेवा.
या भावनेने हे काम सुरू आहे. मलाही या सेवेत काही वेळ सहभागी होण्याची संधी मिळाली. खिचडीचा प्रत्येक घास देताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मन खरंच भरून आलं. आज मला एक गोष्ट खूप जवळून अनुभवायला मिळाली. वारी फक्त चालण्यात नाही तर एकमेकांना आधार देण्यात आहे. कोणी पाणी पाजत आहे, कोणी अन्नदान करत आहे, कोणी वैद्यकीय सेवा देत आहे, तर कोणी फक्त हसून वारकऱ्यांचं स्वागत करत आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. सेवा, प्रेम आणि समर्पण. या व्लॉगमधून मी फक्त दृश्य दाखवत नाही तर या सेवेची भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर हा छोटासा सेवाभाव आपण आपल्या आयुष्यातही जपला तर प्रत्येक दिवस विठुरायाच्या आशीर्वादाने भरून जाईल. मित्रांनो, आज इथे उभा राहून एक गोष्ट मनापासून जाणवली. वारी म्हणजे फक्त पंढरपूर पर्यंतचा प्रवास नाही तर माणुसकीचा आणि सेवाभावाचा अखंड उत्साह आहे. इथे हजारो वारकरी रांगेत उभे आहेत. प्रत्येक जण शांतपणे आपली पाळी येण्याची वाट पाहत आहे. कोणी घाई नाही, कोणी गोंधळ नाही, फक्त विठ्ठलावरची श्रद्धा आणि एकमेकांबद्दलचा आदर. या सेवाभावी मंडळींनी उपवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी साबुदाणा खिचडीची सुंदर व्यवस्था केली आहे. सकाळपासून ते अखंडपणे प्रत्येक वारकऱ्याला प्रेमाने प्रसाद देत आहेत. ही सेवा पाहून खरंच मन भारावून जातं. मलाही त्यांच्यासोबत काही वेळ सेवा करण्याची संधी मिळाली. मी दिलेली खिचडी ही फक्त अन्न नव्हती तर त्या प्रत्येक वारकऱ्याप्रती कृतज्ञतेची आणि आदराची एक छोटीशी भावना होती. असं म्हणतात की अन्नदान हे श्रेष्ठ दान. आज त्याचा अर्थ इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. जेव्हा एखादा वारकरी हसतमुखाने माऊली, धन्यवाद किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणत पुढे जातो तेव्हा त्या एका क्षणाचं समाधान शब्दात सांगता येत नाही. या सर्व सेवाभावी मंडळींना माझा मनापासून प्रणाम. त्यांच्यासारख्या हजारो स्वयंसेवकांमुळेच आषाढी वारीचा हा महामहोत्सव इतक्या सुंदर पद्धतीने पार पडतो. चला मित्रांनो, या सेवाभावाला आणि वारकरी परंपरेला मनापासून नमस्कार करूया. मित्रांनो, या वारीमध्ये आज मला एक गोष्ट अगदी जवळून अनुभवायला मिळाली. वारकरी कित्येक दिवस चालत चालत पंढरपूरमध्ये पोहोचतात. त्यांच्या पायांना थकवा असतो, शरीर दमलेलं असतं, मन मात्र विठ्ठलाच्या भक्तीने भरलेलं असतं. अशा वेळी जेव्हा एखादा सेवाभावी हात त्यांना प्रेमाने उपवासाची खिचडी देतो तेव्हा तो फक्त अन्नाचा घास नसतो तर तो आपुलकीचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा प्रसाद असतो. आज काही क्षण मीही या सेवेत सहभागी झालो. प्रत्येक वारकऱ्याच्या हातात खिचडीचा प्रसाद देताना त्यांच्या डोळ्यामधील समाधान पाहिलं आणि खरंच त्या एका क्षणाने माझ्या या संपूर्ण प्रवासाला एक वेगळाच अर्थ दिला. मी शिर्डीहून TVS ज्युपिटरवरून पंढरपूरला आलो. अनेक सुंदर दृश्य पाहिली, रस्ते पाहिले, दिंड्या पाहिल्या, पण या काही मिनिटांच्या सेवेत जो आनंद मिळाला तो शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. आज मला जाणवलं की विठ्ठलाची भक्ती ही फक्त टाळ मृदंग, अभंग आणि दर्शनापुरती मर्यादित नाही. जिथे निस्वार्थ सेवा आहे,
जिथे भुकेलेला अन्न आहे, जिथे थकलेल्या वारकऱ्याला आधार आहे, तिथेच विठुरायाचं खरं वास्तव्य आहे. या सर्व सेवाभावी मंडळींना मनापासून प्रणाम. तुमच्या या सेवेमुळे लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होत आहे. आजच्या या प्रवासात मला सर्वात मोठी कमाई काय मिळाली असेल तर ती म्हणजे हा अनुभव. मी शिर्डीहून पंढरपूरपर्यंत राईड करत आलो. वाटेत अनेक सुंदर दृश्य पाहिली, हजारो वारकरी भेटले, पण इथे या सेवेत सहभागी झाल्यावर मनाला जे समाधान मिळालं त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. एका हाताने मी वारकऱ्यांना उपवासाची साबुदाणा खिचडी देत होतो आणि दुसऱ्या क्षणी ते प्रेमाने जय हरी विठ्ठल म्हणत पुढे जात होते. त्या प्रत्येक आवाजात आशीर्वाद होता, प्रेम होतं आणि भक्ती होती. मित्रांनो, वारीचं हे खरं वैशिष्ट्य आहे. इथे कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. इथे प्रत्येक जण माऊली आहे, प्रत्येक जण विठ्ठलाचा भक्त आहे. या सेवाभावी मंडळींनी हजारो वारकऱ्यांसाठी इतकी सुंदर व्यवस्था केली आहे. त्यांचं नियोजन, त्यांची मेहनत आणि प्रत्येक वारकऱ्याशी प्रेमाने बोलण्याची पद्धत पाहून मनापासून आदर वाटतो. मी या व्लॉगमधून फक्त व्हिडिओ शूट करत नाही, तर या वारीचा आत्मा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर आयुष्यात कधी आषाढी वारीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली तर फक्त दर्शनच घेऊ नका, काही वेळ सेवेतही सहभागी व्हा. त्या काही मिनिटात जे समाधान मिळेल ते कदाचित शब्दात सांगता येणार नाही. आज मला जाणवलं की वारीची खरी ओळख मंदिराच्या रांगेत नाही तर अशा सेवा केंद्रांमध्येही दिसते. इथे अन्न आहे, पाणी आहे, औषध आहे, विश्रांती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी आहे. मित्रांनो, जर आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वर्षातून एकदाही अशी निस्वार्थ सेवा केली तर समाज आणखी सुंदर होईल. आजचा हा अनुभव मी कॅमेऱ्यात नक्की कैद केला आहे, पण त्यापेक्षा जास्त तो माझ्या मनात कायमचा जपून ठेवला आहे. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.